काते कान्ता कस्ते पुत्रः संसारोऽयमतीव विचित्रः कस्य त्वं कुतायातस्तत्त्वं चिन्तय तदिह भ्रातः भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. तर नमस्कार मंडळी, आपण आजपर्यंत 7 श्लोक बघितले आणि मागच्या वेळेला आपण बघितलं की वेळ निघून गेल्यावरती फक्त चिता पेटते, त्याच्या आधी चिंता उरते आणि शेवटी चिता पेटते. तर भगवत प्राप्तीसाठी त्यासाठीच आपल्याला आधीपासून चिंतन करावं लागतं. त्यासाठी सराव करणं आवश्यक आहे, अभ्यास करणं आवश्यक आहे. हे शेवटच्या क्षणी होत नाही. आज आपण बघणार आहोत एक नात्यांच्या मायाजाला पलीकडील सत्य. काते कांता कस्ते पुत्र. हा आचार्यांनी आत्मचिंतनाचा एक महामंत्र दिलेला आहे. इथे एका वेगळ्या टप्प्यामध्ये हे भज गोविंदम स्तोत्र जाते आणि एक चिंतनात्मक तत्वज्ञानात्मक असा एक विचार त्यांनी पुढे मांडलेला आहे. ते आणि त्या ट्रेंडवर जात आहेत. ते जागरूकता, अवेअरनेस किंवा तर्क, लॉजिक ह्याचे परिणाम काय होतील, काय होईल, ह्याची प्रश्नांची उत्तरं शोधणं, स्वतः चिंतन करणं, बुद्धी वापरणं, त्यासाठी त्याच्यानंतर योग्य कृती विचार केल्यामुळे जी येते ती करणं, आपण स्वतः आवेगात न येता योग्य आणि संतुलित निर्णय घेण्यासाठी काय करावं ते चिंतन करावं ते सांगतात ते. तर हा असा आत्मचिंतनाचा श्लोक आहे. आपण थोडंसं तत्वज्ञानामध्ये याच्यामध्ये डीप डाईव्ह करावं लागेल. तर शंकराचार्य इकडे पहिल्यांदा भ्रात भ्रात म्हणजे बंधू, म्हणजे बंधूच्या बंधू म्हणतात इकडे इकडे स्वतः. आणि आपल्याला ते मूलभूत प्रश्न विचारतात. 5 मूलभूत प्रश्न इकडे आपण एक एक प्रश्न जो जाऊ आणि त्याची उत्तरं शोधणं म्हणजेच आयुष्याची दिशा शोधणं आणि आपल्याला आयुष्याला योग्य वळण लावणं चिंतनात्मक मार्गाने, हा त्याचा अर्थ आहे इकडे. आणि हा वेदांत प्रणित मार्ग आहे. म्हणजे मनन, चिंतन, निधिध्यास हा भगवंताकडे जायचा मार्ग वेदांताने सांगितलेला आहे. चिंतन म्हणजे आपल्या शंकांचं आणि संभ्रमाचं निवारण करणं, नंतर ते सत्य जे गुरुकडून किंवा सद्ग्रंथामधून घेतलेलं आहे ते आपल्या बुद्धीला पटवून घेणं, आणि नंतर मग निधिध्यास म्हणजे पटलेलं सत्य आपल्या अंतःकरणामध्ये खोलवर रुजवणं आणि त्या सत्याशी एकरूप होणं, प्रत्यक्ष अनुभूती घेणं, हा त्याचा अर्थ आहे. आणि हे प्रश्न असे आहेत की ते कोणालाही आपण चिंतन करावे, स्वतःच आपलाचे संवाद आपणाशी असं आहे ते. आणि नंतर त्याचं जे उत्तर आहे ते स्वतः शोधून काढणार आहे. आपण थोडंसं बोलणार आहोत. ते जे जे आपले वेदांत ग्रंथ, शास्त्र सांगतात, संत सांगतात ते उत्तर मी सांगतो इकडे. पण शेवटी हा प्रश्न स्वतःलाच विचारून स्वतःच उत्तर अनुभूतीच्या द्वारे काढणं, हाच त्याचा मागला अर्थ आहे. तर हे प्रश्न असे की काते कांता, कोण आहे तुझी पत्नी? कस्ते पुत्र, कोण आहे तुझा पुत्र? संसारोयम अतीव विचित्र, हा संसार अत्यंत विचित्र, आश्चर्यकारक आहे. कस्यत्वम, तू कोणाच आहेस? कह, तू कोण आहेस? कुत आयातः, कुठून आलायस तू? तत्वम चिंतय, तत्वाचं म्हणजे सत्याचं, सच्चिदानंद रूप जे भगवंताचे त्याचं चिंतन कर, असं आज शंकराचार्य म्हणतात. तत्वम चिंतय तदीह भ्रात. तदीह भ्रात म्हणजे या ठिकाणी आत्ताच, हे बंधू आत्ताच या ठिकाणी आत्तापासून तू या तत्वाचं चिंतन कर. आपल्या अस्तित्वाच्या मुळापर्यंत जाऊन तू हे चिंतन कर. अर्थात हे तात्विक चिंतन आहे, हे व्यावहारिक पातळीवरचं नाहीये. तर आपण एक एक त्याचा शब्द जो आहे त्याच्यामध्ये आपण जरा डीपर डाईव्ह घेऊया. पहिल्यांदा सुरुवात करूया शेवटपासून. म्हणजे अतीव विचित्र म्हटलेलं आहे संसाराला, आणि संसाराला विचित्र का म्हणताय? हे अगदी मार्मिक शब्द आहे. म्हणजे विचित्र म्हणजे काय, जे ऍक्च्युली समजायला कठीण आहे, आश्चर्यकारक, विरोधाभासाने जे भरलेलं आहे ते असा संसार आहे. तो संसार काय विचित्र आहे? तर आपण स्वतः परत इकडे चिंतन करूया ह्याचं, की आपण संसारामध्ये बघतो की
बऱ्याच गोष्टी चाललेल्या असतात आणि त्या बदलत असतात. कधी कधी आपण एखाद्या सिच्युएशन मध्ये असतो, ती अनोळखी असते, कधी कधी ओळखीची असते. आपण संसार म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम इट इज पीपल अराउंड अस, राईट? लोक आपल्या बाजूला असतात. आज काल मी आई वडिलांबरोबर होतो, नंतर आता ते वृद्ध झाले, कुटुंबाबरोबर असतो. लग्नापूर्वी एक स्त्री ही दुसऱ्या घराची मुलगी होती, तिचं नाव वेगळं होतं, तिचं संस्कार वेगळे होते. एका मंत्रोच्चाराने, सप्तपदीच्या 7 पावलांनी, लक्ष्मीच्या पावलाने ती माझी पत्नी झाली आणि आमचा संसार सुरू झाला. नंतर जो मुलगा आला, तो आधी अस्तित्वातच नव्हता. तो कुठून आला, कसा आला, कोणती कर्म घेऊन आला, तो काय करणार आहे, स्वतःचं जग उद्या तो निर्माण करणार आहे, स्वतःचा संसार तो निर्माण करणार आहे, तर कसा असेल, त्यामध्ये आपलं स्थान काय असेल, माहित नाही. जे आपण आपले म्हणतो ते कुठे होते, जन्मापूर्वी ते कुठे होते, मरणानंतर कुठून जातील, आपल्याबरोबर कोण राहील, हे असे अनेक प्रश्न आहेत, आपल्याला माहितीच नसतात ते. आणि त्याचे कधी कधी विरोधाभासाने, कधी त्याच्यामध्ये सौख दुःख याचा सगळा भाग चाललेला असतो. संसारामध्ये कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते, हे आपल्याला माहिती आहे. आज जे तरुण आहेत ते उद्या वृद्ध होतील, पैसा नष्ट होईल, नातेसंबंध बदलतील. बदल हा संसाराचा नियम आहे. पण आपलं मन शेवटी सांगत असतं की काहीतरी कायम राहील ना, काहीतरी राहील. किंवा कधी कधी जुन्या आठवणी येत असतात. मी लहान होतो ना, त्यावेळेला असं होतं. बरेच लोकांचं एक शल्य असतं की लहान असताना परिस्थिती अशी होती, मग आम्ही इकडे जायचो, आम्ही तिकडे करायचो, आम्ही अशा गोष्टी करायचो. आता ते सगळं नाही. हे थोडंसं शल्य राहतं. पण त्याला काही अर्थ नसतो. कारण मानवी मन गोष्टी कायम टिकतील अशा भ्रमामध्ये राहतं. बाकी ते कधीच घडत नाही. तर हे असं असा हा अतीव विचित्र संसार आहे. आणि शंकराचार्य मला असं वाटतं म्हणतात की हे संसाराचं विचित्र, पण जो माणूस किंवा जी स्त्री ओळखते, ते ते खरे विवेकी लोक, असं असं शंकराचार्य म्हणतात. तर हा इथे विचित्रपणाचा अनुसर करतात. आता ते ऍक्च्युअली आत्मचिंतनासाठी हे काही प्रश्न देत आहेत की हा अगेन डीपर डाईव्ह आपण जाऊ ह्याच्यामध्ये. तत्वज्ञानात्मक चिंतन आहे. त्याच्याला म्हणतात, कोण आहे तुझी पत्नी आणि कोण आहे तुझा पुत्र? हा पहिले 2 प्रश्न आपण कंबाईन करूया. तर आपण म्हणतो, आपला धक्का बसेल, राईट? काय म्हणतात ते, काय म्हणतात, तुझी पत्नी कोण, पुत्र कोण? अहो, आणि आम्हाला माहिती आहे माझी बायको कोण आहे, माझा मुलगा कोण आहे. माझा मुलगा म्हणजे माझा मुलगा, मुलगी पत्नी म्हणजे जिच्याशी माझं लग्न झालंय. व्यवहारिक पातळीवरती ह्याचा सगळ्यांना परिचय आहे. त्यासाठी काही गोविंदम करण्याची गरज नाहीये. कोण मुलाला विचारू नका तू कोण. हे आपण स्वतःशीच, आपलाची संवाद आपणाशी, हे खोलवर एक विचारायचं. तर हे नातं कधी सुरू झालं, म्हणजे तात्विक पातळीवरती आपण विचार करूया की हे नातं कधी सुरू झालं, हे नातं कधी संपणार आहे, कसं संपणार आहे. आपल्याला माहिती आहे की शास्त्र असं म्हणतात की प्रत्येक जीवाची एक स्वतंत्र यात्रा असते. म्हणजे प्रारब्धानुसार ही यात्रा चालते, आपल्या कर्मानुसार ही यात्रा चालते. लोक सहवासामध्ये येतात आणि मग ते त्यांचा आपला प्रारब्ध संपलं की ते सहवासामधून निघून जातात. तर म्हणजे एक ट्रेन जर्नी सारखा एक त्याला कधी कधी संतांनी त्याला हे दिलंय की आपल्या बाजूला लोक असतात, ट्रेनमध्ये आपण बोलत असतो आणि त्यांच्याशी आपली थोडीशी ओळख होते आणि नंतर त्यांचं स्टेशन आलं ते उतरून जातात. आपल्याला पुढे प्रवास करायला लागतो, आपलं स्टेशन आलं की आपण उतरून जातो. या प्रकारचं एक तात्विक चिंतन आपण करायला लागतो. आणि परत मी याच्यामध्ये थोडस शास्त्रामध्ये जातो पूर्वी, तर हे श्रीमद भागवत पुराणाचा एक गोष्ट आहे, एक व्हेरी नाईस स्टोरी ऍक्च्युली. एक राजा होता चित्रकेतू, त्याच्यामध्ये त्याची गोष्ट आहे ही. आणि त्याला मूल नव्हतं कोणी. आणि अंगिरस ऋषी होते, मोठे महान ऋषी होते. यांच्या आशीर्वादामुळे ह्याला मुलगा झाला. आणि आपल्याकडे संसारामध्ये एक नियम आहे, म्हणाले इकडे म्हणाले, म्हणजे ज्या गोष्टीने तुम्हाला सुख येईल तीच गोष्ट कधी कधी दुःखाचं कारण सुद्धा बनू शकते. तर या या बाबतीत हेच घडलं. दुर्दैवाने हा चित्रकेतूचा मुलगा हा जवळजवळ तरुणपणीच, छोट्या मुलगा असतानाच वारला. अंगिरसांनी ह्याला आशीर्वाद दिला होता याला, तेव्हा सांगितलं होतं की सांसारिक दुःखामध्ये नेहमी सांसारिक सुखामध्ये दुःखाचा अंश असतो. म्हणजे सांसारिक इच्छा पूर्ण होणे म्हणजे शाश्वत आनंद नव्हे, कधी कधी ती नवीन दुःखाची नांदी ठरू शकते. तर राजा हे कुठेतरी विसरला आणि तो
अत्यंत शोकामध्ये पडला या मुलाच्या मृत्यूमुळे. मुलाचा मृत्यू झाला. ऍक्च्युली त्याला विष पाजलं दुसऱ्या राणीने वगैरे अशी गोष्ट आहे ती. पण हा मुलाच्या म्हणजे पुत्राच्या वियोगामुळे, मृत्यूमुळे हा चित्रकृती अक्षरशः वेड्यासारखा झाला. तो दुःखाने अगदी व्याकुळ होईल त्या मुलाच्या प्रेताजवळ बसून राहिला. आणि आपण बघतो राईट, आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्याच्याबद्दलची आसक्ती ही माणसाला विवेकहीन बनवते. आणि हे असीम दुःख त्याला आवरलं नाही कुठेतरी. पण हा चित्रकेतू भगवंताचा भक्त होता. अंगिरसांची त्याच्यावरती आशीर्वाद होता. आणि नारदांचा सुद्धा ओळखीचा होता तो, नारद मुनी. तर हे दुःख बघून नारद आणि अंगिरस हे प्रगट झाले. आणि नारद मुनी तर आपल्याला माहिती आहे सगळ्या त्रिलोकामध्ये जातात अशी त्यांची ख्याती आहे. तर त्यांनी या मुलाच्या आत्म्याशी संवाद साधला असा त्याच्यामध्ये उल्लेख येतो गोष्टीमध्ये. आणि नारदांनी विचारलं या बालकाला, अरे तू या परत परत या शरीरात ये, कारण तुझे आई वडील वाट बघतायत. तर तिकडे त्या जीवाचा असा रिस्पॉन्स आला की कोणत्या जन्माचे आई वडील तुम्ही बोलताय? तर मी अनेक जन्मामधून फिरत आहे आणि आता हा जन्म झाला त्याचे आई वडील तुम्ही बोलतायत का? या जन्मात हे माझे आई वडील होते, पण मागच्या जन्मात कोण होते, पुढच्या जन्मात कोण होतील, मी कोणाचा पुत्र आहे? असा तो एक जीवाचा रिस्पॉन्स आला. म्हणजे हे जीवाची जी यात्रा असते की ती म्हणजे चित्रगुप्ती तिकडे रडत होता आणि त्याला असा रिस्पॉन्स आला आणि त्यामुळे थोडंसं त्याचं दुःख कमी झालं. पण असंच मग तुम्ही म्हणाले की आता हे जुनं किती 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 सांगतात काय, आता मला एक ऍक्च्युली गोष्ट आठवली. तर एक पुस्तक आहे ते क्षीरसागर म्हणून एक होते नाव क्षीरसागर, त्यांचे एक पुस्तक आहे परलोक विद्या. तर हे जरा रिलायबल पुस्तक आहे. म्हणजे हे 50-60 वर्षापूर्वी त्यांनी मला वाटतं ऍटलिस्ट लिहिलेलं आहे ते. आणि ऍक्च्युली जास्ती असेल. आणि लहानपणी मी ते वाचलं होतं. आणि त्यांनी परलोक विद्या म्हणजे मृतात्म्यांशी संवाद कसा साधायचा वगैरे त्याची त्यांनी पूर्ण बराचसा अभ्यास केला. अर्थात मी आय एम नॉट प्रमोटिंग दॅट, पण त्यांनी कसा अभ्यास केला आणि त्यांना कोणते अनुभव आले आणि ते नंतर त्या काळामध्ये फार फेमस होते. म्हणजे 1960s 1970 मध्ये नाशिकमध्ये ते हे करत असत, लोकांना मदत करत असत. आणि ते माध्यमामध्ये मृतात्म्याशी संवाद करत असत. म्हणजे त्यांचं जे माध्यम असत ते लिहून दाखवत असेल मृतात्माचे संदेश काय असतील ते. तर त्यांची एक गोष्ट मला आठवते, सिमिलर स्टोरी, आणि दिस इज अ व्हेरी रिसेंट स्टोरी, म्हणून मी नुसत्या पूर्णातल्या गोष्टी सांगत नाहीये. तर तर त्यांची त्या परलोक विद्या पुस्तकामध्ये ती गोष्ट आली आहे. तर त्याच्यामध्ये अशी सिमिलर स्टोरी आहे ती की एक त्यांच्याकडे बाई आली आणि ही महाराष्ट्रामधली एक सोन्या चांदीचे व्यापारी, प्रसिद्ध व्यापारी, त्यांच्या घराण्यातली मधली होती बाई. आणि तिचा एकुलता एक मुलगा हा वारला होता आणि ती खूप रागामध्ये होती. कारण त्याचं कारण असं की एका प्रसिद्ध बरोबर तो काही सोशल वर्कसाठी भारतामधल्या दुर्गम भागामध्ये गेला होता. आदिवासी वगैरे अशा भागामध्ये गेला होता. आणि तिथे तो मृत्यू पावला. आणि तिथेच त्याचं सगळं अंत्यसंस्कार वगैरे केला. आणि ते लोक आले आणि त्यांनी सांगितलं की तो गेला. आणि मग ती बाई खूप वारली. ती आईचाच रागतो की मला शेवटचं मुलाला बघायला पण मिळालं नाही, तुम्ही माझ्या मुलाला मारलं, असं करून ती खूप रागामध्ये होती. आणि या क्षीरसागरांकडे ती आली. आणि या माध्यमाच्या द्वारे या क्षीरसागरांनी तिच्या मुलाबरोबर संवाद साधला. आणि त्यांनी सांगितलं त्या मुलानी की अगं आई, तू एवढा चिंता करू नकोस, कारण मी तिकडे होतो, त्या संस्थेतर्फे गेलो होतो तिकडे आणि मी आजारी पडलो तिकडे. आणि आजारी पडल्यावर त्यांनी माझी काळजी घ्यायचा प्रयत्न केला. त्यांनी डॉक्टराला सुद्धा बोलवलं, पण हा अत्यंत दुर्गम भाग होता. डॉक्टर आला पण तोपर्यंत माझी तब्येत अजूनच बिघडली आणि मी तिकडे मृत्यू पावलो. माझं शरीर मी सोडलं तिकडे. पण आई, तुझा माझा कर्माचा इतकाच संबंध. आणि तिकडे ते माध्यम थांबलं. म्हणजे आणि त्या बाईला नंतर मग त्यांनी क्षीरसागर म्हणतात की ते बरंच वाटतं, तिला बरं वाटलं, तिला थोडीशी हे मिळाली की त्याची काळजी घेतली गेली, तिला त्याचा योग्य संस्कार झाला वगैरे. पण सांगायचा मुद्दा असा की आपल्या कर्माच्या, प्रारब्धाच्या, मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे, ह्याच्यामुळे आपल्या आपल्या आयुष्यामध्ये लोक येतात. विचार करा, म्हणजे लग्नाच्या दिवशी माझी पत्नी झाली, पण मरणाच्या दिवशी ती असणार आहे का? तुमचं मरण किंवा तिचं मरण, ती तुमच्याबरोबर येणार आहे का? सेम विथ हजबंड वाईफ, तो मागे राहील किंवा ती मागे राहील. ती तुमची आहे का खरोखर? म्हणजे डू यू ओन हर, डू यू ओन हिम? मुलगा, त्याला आपण म्हणतो आपलं हाडामासाचा मुलगा आहे, तो सुद्धा त्याच्या आणि आपल्या कर्मानुसार आपल्या घरी घरी आलेला आहे. आपल्या गरुड पुराण एक आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे, त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की जीव आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या आधारे योनी आणि कुटुंब निवडतो.
तो एका निश्चित काळासाठी आपल्याकडे आलेला आहे, हे असं म्हणलेलं. रामायणामध्ये ते प्रसिद्ध वाक्य आहे ना, यथा काष्ठम च काष्ठम. आणि गदी माडगूळकरांचं अत्यंत सुंदर गीत आहे याच्यामध्ये. दोन ओणक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. म्हणतात दोन ओणके महासागरामध्ये एकत्र भेटतात आणि ते दूर होतात. आणि हे भगवान रामचंद्रांच्या तोंडचं वाक्य आहे. हा म्हणजे ज्यावेळेला भरत ज्यावेळेला रामचंद्रांना भेटायला जातो तिकडे त्यांच्या वनवासामध्ये, तेव्हाच तो ही न्यूज देतो की महाराज दशरथ यांचं निधन झालेलं आहे. आणि तेच ऐकल्यावरती मग रामचंद्र असं म्हणतात की अरे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, धन संपत्ती पुत्र हे सगळं जाऊ शकते, म्हणजेच ते आपलं नाहीच. जे खरोखर आपलं आहे ते आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की हे आपण कुठेतरी मनात ठेवावं. व्यावहारिक नाती अवश्य पाळावी. नाहीतर तुम्ही म्हणाल की काय म्हणतोय हा श्री, पण नाही, व्यावहारिक नाती अवश्य पाळावी. पण लक्षात ठेवावं की संयोग झाला आहे तर वियोगी होणार आहे. आणि तात्विक चिंतन आपल्या पुढे ठेवलं, आपण थोडंसं मॅच्युरिटी दाखवली, तर वियोग होईल त्यावेळेला हे दुःख कमी होईल. तर हा पहिला प्रश्न बघा, किती एक एक तत्वचिंतन हे आपण, मी सांगतोय अगेन, परत एकदा मी सांगतोय की हे तुम्ही स्वतः करायचं आहे. हे संतांनी आणि ह्या गोष्टी म्हणजे पुराणातल्या गोष्टी आणि रामायणातल्या गोष्टी मी सांगितल्या, पण स्वतः चिंतन करून आपल्याला त्याची उत्तर स्वतः शोधायची आहे. तर असा 2 प्रश्न आपण बघितले, राईट. आता तिसरा प्रश्न बघू. तिसरा प्रश्न आहे तो कस्यत्वम, तू कोणाचा आहेस. हा पण प्रश्न अत्यंत खोल आहे. तर आपण कोणाला विचारलं की तू कोणाचा आहेस, तर मग आपण काही काही उत्तर मिळतील, राईट. काय म्हणतील, मी माझ्या आई वडिलांचे आहे, मी माझ्या पतीचा आहे. एखादी स्त्री म्हणू शकेल की मी माझ्या पत्नीची आहे, माझ्या पत्नीचा आहे, मी माझ्या मुलांचा आहे. काही लोक म्हणतील मी माझ्या देशाचा आहे, काही म्हणतील मी धर्माचा आहे. तर धर्म म्हणजे रिलिजन या अर्थी म्हणतोय. पण आचार्य म्हणतात की खरोखरच म्हणजे तू कोणाचा आहेस, जर अजून डीपर विचार कर की एक त्यांच्या आयुष्यामधलाच एक प्रसंग आहे, आचार्यांचा, शंकराचार्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. तर हे आपण शंकराचार्यांचीच गोष्ट आहे. आणि आदि शंकराचार्य काशीला गेले होते, तेव्हा तिकडे त्यांना एक वृद्ध गृहस्थ भेटला आणि तो रडत होता, दुःखामध्ये होता. आणि आचार्याने विचारले, काय रे तू रडतोस. तर तो म्हणाला, माझा एकुलता एक मुलगा गेला आणि ते दुःख सहन न होऊन तो रडत होता. तर आचार्याने त्याला विचारलं की तुला कसं माहित की तुझा मुलगा होता तो. तर तो गोंधळला, त्याला उत्तर देता आलं नाही. म्हणाले, तो माझाच मुलगा होता. तर ते म्हणाले, जर तुला तो खरोखर तुझा मुलगा होता असं वाटतं, तर त्याला तू थांबवू शकला असतास. जे तुझं आहे, तू म्हणतोस की जे माझं आहे, ते तुझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. आणि जे जातं ते तुझं नव्हतंच. तर मग आपण असा विचार करू, जर आपण आई वडिलांचे असू, तर ते गेल्यावर आपण कोणाचे आहोत आपण. जर आपण पत्नीचे असो किंवा पतीचं असू, तर लग्नापूर्वी कोणाचं होतं. हे सगळी तात्कालीन नातं आहेत, तात्कालिक नाती आहेत, अंतिम नाहीत. अंतिम नातं कोणतं आहे, त्याच्याशीच तुम्ही आपलं नातं संलग्न करा. उपनिषदामध्ये एक वाक्य आहे, तत्त्वम असी, तू ते आहेस. तू परब्रह्माचाच अंश आहेस, तू गोविंदाचा आहेस. हेच एकमेव शाश्वत नातं आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे की भक्त भगवंताचा आणि भगवंत भक्ताचा, हेच एकमेव सत्य नातं आहे. बाकी सर्व नाती ही रंगमंचावरील भूमिकांसारखी आहेत. आपण येतो, आपण काही आपला रोल प्ले करतो, नाटक संपलं की भूमिका संपते. हे शेक्सपियरचं ऍक्च्युअली एक फेमस हे आहे ना, सेंटेन्स. ऑल द वर्ल्ड स्टेज अँड ऑल द मेन अँड विमेन मिअरली प्लेयर्स. They have their exits and their entrances, and one man in his time plays many parts. The famous sentence आहे ते. कधी एखादा नट एखादा राजाची भूमिका करतो, कधी भिकाऱ्याची, कधी पित्याची, कधी पुत्राची. नाटक चालू असताना तो त्या भूमिकेमध्ये रमतो. पण प्रॉब्लेम असा होतो की नाटक संपल्यानंतर सुद्धा त्याच भूमिकेमध्ये तो राहिला तर प्रॉब्लेम होतो. पण खरा नट असतो, खरा नटाला ते माहिती असतं, नाटक संपल्यावरती तो स्वतःच्या घरी जातो, स्वतःचे कपडे घालतो, स्वतःचं जेवण करतो. त्याच्या भूमिका होत्या, त्या नुसत्या तो वठवत होता. तर हे एक महत्वाची गोष्ट आहे. आता आपण व्हिडिओ गेम बद्दल बोललो, तर व्हिडिओ गेम मध्ये सुद्धा आपलं जस्ट माझ्या डोक्यात विचार आला की आपलं कॅरेक्टर्स
क्लॅन्स आणि ऑनलाईन फ्रेंड्स याच्याबद्दल एक नातं जोडलं जातं आणि त्याच्यामध्ये रँक मिळतात, तुम्हाला टायटल मिळतात, त्याला स्किन्स म्हणतात ते वगैरे, ते वेगळ्या वेगळ्या मिळतात आणि मग त्या गोष्टी कधी कधी खऱ्या वाटायला लागतात आणि मग त्यांनी प्रॉब्लेम होतं. राईट, दॅट्स व्हॉट यू आर सेईंग बिफोर. आणि हेच तुमचं खरोखर वैभव आहे का? हे गेम बंद केल्यावरती नष्ट होते, हे तुमचं वैभव आहे का? हे यश आणि नाती तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याबरोबर राहत नाही. नात्याच्या बंधनामध्ये आपण अनेकांचे होतो, अनेकांचे आहोत, अनेकांचे हो, पण ते आपलं स्वरूप नाही, सस्वरूप नाही, स्वस्वरूप नाही. आपलं स्वरूप आहे आत्मा किंवा परमात्म्याचा अंश. हा तात्विक विचार आहे आणि अगेन अभ्यासेन कौंतेय, आपण ते विचार केला पाहिजे की कस्य त्वम, तू कोणाचा आहेस. आणि त्याचं उत्तर आपल्या संतांनी दिलेलं आहे की तू एक गोविंदाचा आहेस, तू गोविंदाचा आहेस. पुढच्या प्रश्नावर जाऊया. चौथा प्रश्न असा आहे की कह, छोटासा प्रश्न आहे, कह तू कोण आहेस. आणि हा प्रश्न वेदांताचा सार आहे. राईट, तू कोण आहेस ह्याच्यासाठीच पूर्ण ब्रह्मविद्या निर्माण झालेली आहे आणि तो पण अगेन खूप तत्वज्ञानमय प्रश्न आहे. तर एक फक्त मी ह्याच्यामध्ये सांगतो की हे रमण महर्षींचं जे आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी खूप डीपर डाईव्ह केलेलं आहे. त्यांचं तुम्ही तत्वज्ञान अवश्य वाचा. हे आधुनिक काळामधले एक महान संत आणि त्यांची साधना ह्या कोहम ह्याच्यावरती आधारित होती. मी कोण आहे, तर मी कोण, ते नेहमी म्हणत असेल, हा जर प्रश्न तुम्ही सतत विचारत राहिला तर सर्व उत्तर तुम्हाला आपोआप मिळतील. सहसा आपण म्हणतो की मी कोण आहे, तर मी म्हणजे इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी हिंदू आहे, मी मराठी आहे. तर आचार्य म्हणतात ही सगळी तुझी विशेषण आहेत, तुझी नाव आहेत, पण तू स्वतः कोण आहेस त्याचं ज्ञान जे होतं ना, ते अनुभूतीच्या द्वारे जे मिळतं ते प्रत्यक्ष ज्ञान तू घ्या, तुला मिळालं पाहिजे. म्हणजे तो पण एक डीपर डाईव्ह होतो त्याच्यामध्ये. परोक्ष ज्ञान म्हणजे दुसऱ्याकडून ऐकून किंवा पुस्तकातून मिळालेलं अप्रत्यक्ष ज्ञान. राईट, एखाद्या माणसावर मला विचारायचं तर मी त्या माणसाबद्दल पुस्तकं वाचीन, दुसऱ्या लोकांना विचारेल की बाबा काय तो माणूस आहे वगैरे. आणि जर मला प्रत्यक्ष ज्ञान मिळालं असेल त्या माणसाकडलाच विचारेल आणि त्याच्याकडून ऐकून घेईन, मला हे असं असं आहे, तू मी तसा आहे. पण इथे तर एक अजून एक आहे, म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माशी संलग्न होऊन तत्वमसी अहम ब्रह्मासी या अनुभवानुसार थेट प्रत्यक्ष अनुभूती, हा अनुभव त्याला अपरोक्ष अनुभूती असं म्हणतात. तिकडे शंकराचार्यांचा एक ऍक्च्युली ग्रंथ आहे, प्रकरण ग्रंथ आहे तो, आणि फार सुंदर ग्रंथ. मागच्या वर्षीच मी तो वाचला ऍक्च्युली, पण तो अत्यंत सुंदर आहे. आपण त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे की पूर्ण वेदांत आहे तो, की कोण आहे, स्वतःचा अति अनुभूती काय आहे. मी देह आहे का? नाही, कारण देह तर लहानपणी वेगळा होता, आता वेगळा आहे, म्हातारपणी वेगळा असेल, एकेकाळी तो नसेल सुद्धा. पण मी आहे. मी मन आहे का? नाही, कारण मन तर सतत बदलतं, कधी आनंदी असतं, कधी दुःखी असतं, कधी रागावलेलं असतं. पण या सर्व अवस्थांना जाणणारा जो आहे तो मी आहे. मी बुद्धी आहे का? नाही, कारण बुद्धी असते, बुद्धी नसते कधी. म्हणजे गाढ झोपेमध्ये बुद्धी कुठे उरते? बुद्धी बदलते सुद्धा. लहानपणी आपली बुद्धी वेगळी होती, आता वेगळी आहे, नंतर सुद्धा कधी वेगळी असेल. तर मी बुद्धीचा जे बदलणारी गोष्ट मी नाही, जे शाश्वत आहे ते मी आहे. आणि नंतर मग आपण वेदांतामध्ये आपण बोलतोय, त्यामुळे अद्वैत वेदांताची वेगवेगळी उपनिषद प्रणित साधना आहेत. त्याच्यात नेती आहे, एक साधना दिलेली आहे की ते मी नाही. मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे सगळं मी नाही. आणि ते त्यानुसार आपण साधना करून मी कोण आहे तिकडे आपण जाऊ शकतो. अगदी म्हणजे ज्ञानेश्वर माऊली त्यांचं पण एक आहे, तो फार सुंदर श्लोक आहे. साधना मीची साधना म्हणजे काय नक्की? सुवर्णमणी सोनिया ये कल्लोळू जैसा पाणिया, तैसा मज धनंजया शरण ये तू. म्हणजे मला शरण कसा आहे तू? सुवर्णमणी सोनिया, सुवर्ण आहे, सोन्याच्या मण्यामध्ये जे सुवर्ण आहे तसं, किंवा लाटेमध्ये जे पाणी असतं, मी पण होऊन, माझा प्रत्यक्ष मी होऊन तू मला शरण ये. समुद्रामध्ये उमटणारी जी लाट आहे ती पाण्यापेक्षा वेगळी असते. लाट संपली तरी पाणी उरतं, तसं पाणी तू बन, हे असं त्याचं आहे. म्हणजे आपल्याला आपल्या शरीराचा, रूपाचा, संपत्तीचा, बुद्धीचा अहंकार असतो. पण हा जो प्रश्न आहे तो तू कोण आहे त्याचं स्वस्वरूप तू जाणलंस तर तुला तुझं मूळ स्वरूप समजेल. आणि हा प्रश्नच आपल्याला त्या स्वरूपाकडे घेऊन जाईल. हा प्रश्न आपल्याला अंतर्मुख करेल, खोट्या अहंकाराला सुरुंग लावेल
आणि मग मी जे माझं समजतो ते माझी विशेषण आहेत, मन बुद्धी बदलणाऱ्या गोष्टी आहेत, पण सगळ्याच्या मागे असणारा जो आहे तो आपल्याला कळेल. आणि पण मी कोण मग? मग अगेन परत शंकराचार्यांकडे आपण जाऊ. शंकराचार्यांचं एक प्रसिद्ध स्तोत्र आहे ना, तुम्ही ऐकलंच असणार, ते निर्वाण षटकं किंवा आत्मषटकं येस म्हणतात त्याला. येस येस येस. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी तेच म्हणालो, तेच त्याचा अर्थ आहे. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी चित्त नाही, मी इंद्रिय नाही, मी पंचमहाभूत सुद्धा नाही. मग मी कोण आहे? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी चिदानंद रूप शिव आहे, आनंद रूपी आहे मी. म्हणजे संशयाचे जे ढग आपले असतात, निर्विकल्प, विकल्प, बदल, संशय, तरंग, हे मी नाही. आत्मा हा निर्विकल्प आहे, सर्व बदलांच्या, मानसिक विकारांच्या, विचारांच्या पलीकडे आहे. याच्यामध्ये द्वैत नाही. मी निराकार रूप आहे. शरीरासारखा आत्म्याला काही आकार नाही, रंग, रूप नाही. डोळे, नाक, कान हे सगळे शरीराचे आहेत, आत्म्याचे नाही, परब्रह्माचे नाही. आत्मा हा अमूर्त, अनंत आहे. विभुर्व्याप सर्वत्र सर्वेंद्रियाणाम, सर्व व्यापी आहे, सर्व इंद्रियामध्ये सामावलेला आहे, तरी सुद्धा अजून जास्ती आहे. एखाद्या जागेपुरता किंवा शरीरापुरती तो मर्यादित नाही, चराचरामध्ये तो व्यापून उरलेला आहे. आपल्या इंद्रियांच्या मागे जी प्रेरणा आहे, चेतना आहे, ती आत्म्याची प्रेरणा आहे. इंद्रिय स्वतः इंद्रिय म्हणजे आपले कान, डोळे, मन किंवा कर्मेंद्रिय वगैरे, हात पाय वगैरे, हे स्वतःहून काही करू शकत नाही. जोपर्यंत परमात्म्याची शक्ती त्यांना मिळत नाही, आत्म्याची शक्ती मिळत नाही, तोपर्यंत ते काहीच करू शकत नाही. इकडे म्हणतात सदा मे समत्वम. संसारामध्ये सुख दुःख, जय पराजय, थंडता उष्णता, मान अपमान हे सगळे द्वंद्व चालू असतात, पण आत्म्यावर या गोष्टींचा परिणाम होत नाही. हा सदा सदा सम, स्थिर, तटस्थ असतो. ना कशाला त्याचा आनंद होतो, ना कधी दुःख होतं. अगदी मोक्ष आणि बंधाच्याही पलीकडे आहे. न मुक्तीर न बंध. वेदांताचा अत्यंत गूढ विचार आहे. या मुक्ती आणि बंध या मनाच्या संकल्पना आहेत, शरीराच्या पातळीवरती आहेत त्या. जे आधी बांधलं गेलेलं आहे त्यालाच मुक्त करावं लागतं, पण आत्मा तर मूळ स्वतंत्रच आहे, तो कधी कशामध्ये बांधलाच गेला नव्हता. त्यामुळे वेगळ्या मोक्षाची गरज नाही, तो सदैव मुक्त आहे. पण हे समजून घेणं म्हणजेच चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे समजून घेणं असं आहे. आणि शिव याचा अर्थ आहे की कल्याणकारी, शुद्ध सत्व. शिव म्हणजे कैलासावर राहणारे देव नाहीयेत, परब्रह्म किंवा परमतत्व हे माझं मूळ तत्व आहे, हे समजून घेणं, हे शंकराचार्य म्हणतात. अगेन या श्लोकावरती अख्खं एक बरं सेशन घेता येतील. हे घ्यायला पाहिजे. निर्वाण षटकम वरती बोललं पाहिजे. खूप सुंदर आहे निर्वाण षटकम. आपण एक वेगळा एपिसोड करू त्याच्याबद्दल. नक्की नक्की. आणि मला पहिला एक नमस्कार करतो. आमच्या पार्टीच्या गोगटेबाई ह्या आम्हाला 10वी मध्ये स्तोत्र शिकवलं होतं. हे अभ्यासक्रमामध्ये नव्हतं, त्यामुळे कुठेही गोगटेबाई असतील त्यांना माझा साष्टांग नमस्कार. पण हे कुठेतरी आपल्याला कळत गेलं तर नक्कीच आपल्याला कळतं की मी कोण आहे. आणि त्याच्यानंतर जे ज्या गोष्टी येतात, परत एकदा आपण तत्वज्ञानामधून परत गोष्टीमध्ये जाऊ. एक सुंदर गोष्ट आहे, हॅन्स क्रिश्चियन अँडरसनची एक अगली डकलिंग म्हणून गोष्ट आहे, माहिती आहे ना? ती तलावाच्या काठी एखादी अंडी उभवते एक बदक, आणि एकामागोमाग एक बदकाची पिल्लं बाहेर येतात. आणि एक मात्र पिल्लू जे बाहेर येतं ते अगदी दिसायला थोडंसं वेगळ्या रंगाचं आणि थोडंसं विचित्र दिसणारं असतं, आणि बाकीची बदकं त्याचा तिरस्कार करायला लागतात. त्याला अगली डकलिंग म्हणतात. आणि मग त्या पिल्लाचा स्वतःवरचा विश्वास पूर्ण उडतो. त्याला असं वाटायला लागतं की मी कुरूप आहे, मी शाप आहे, मी शापित आहे, माझं कोणीच नाही, मी जगात राहण्याच्या लायकीचा नाहीये. हाच तिकडे संकुचित अहंकार, चुकीची ओळख आपण आपल्या स्वतःशी करतो. मी कोण आहे, मी मन, बुद्धी, अहंकार हे सगळे जगातली गोष्टी मला अफेक्ट करतायत, अशी चुकीचा जो अहंकार आहे, संकुचित अहंकार जो आहे तो येतो. आणि मग त्या अपमानाला कंटाळून ते पळून जातं. ते भुकीने, थंडीने व्याकुळ होऊन भटकतं, संकटांना तोंड देतं, कसा बसा हिवाळा संपतो, आणि मग ते इकडे वसंत ऋतूचं आगमन येतं.
आणि एका स्वच्छपणाच्या तलावापाशी ते येतं. तिकडे त्याला अत्यंत सुंदर असे राजेशाही पांढरे शुभ्र पक्षी पोहताना दिसतात. ते राजहंस असतात. आणि या पक्ष्यांचं सौंदर्य पाहून तर बदकाचं पिल्लू म्हणतं, किती सुंदर पक्षी आहेत हे. मी इतका कुरूप आहे, पण ह्यांच्यापासून मी दूर जातो. आणि ते दूर जायला बघतं आणि ते थोडंसं खाली बघतं. तिकडे तलावाच्या स्वच्छ पाण्यामध्ये त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं आणि त्याला कळतं, तेच मी आहेत. जे पक्षी आहेत तसाच मी दिसतो. मी बदक नाहीये. मी एक राजेशाही सुंदर भव्य असा राजहंस आहे. इतर राजहंसी पक्षी त्याच्या बाजूला गोळा होतात आणि त्याला कुरवाळतात, त्याचं स्वागत करतात. ज्याला आयुष्यभर वाटत होतं की मी एक टाकाऊ बदक आहे, त्याला आज कळलं की तो पक्ष्यांचा राजहंस आहे. हे सुंदर त्याची गदिमाळकरांची कविता पण आहे ना. होते एका कुरूप तळ्यात आणि होती बदके हृदयात. पिले सुरेख. हा. बरोबर, बरोबर. तसंच आपलं आहे. आपण स्वतःला देह समजतो, आपण स्वतःला मर्यादित प्राणी समजतो. पण आचार्य आपल्याला सांगतात, की तू राजा आहेस, राजहंस आहेस. तू राजा आहेस, तू परब्रह्म आहेस. तुझं मूळ स्वरूप तू ओळखून घे. आणि अगेन परत हा प्रवास आहे, सराव आवश्यक आहे. आणि भज गोविंदम हाच तो सराव किंवा हाच तो अभ्यास. भज गोविंदम आपण आधीच्या भागामध्ये बोललो होतो, की ज्ञान, कर्म, भक्ती यांचा समागम करून भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करणं, आपलं मूळ स्वरूप शोधणं, हाच तो प्रवास आहे. बरेच आपण डीपर डाईव्ह जातोय. आता पुढचा प्रश्न आपण जाऊ त्याच्यामध्ये, बरोबर. तू कुठून आला आहेस? तर तू कुठून आला आहेस हा पण प्रश्न एकदम गहन आहे, राईट? कारण मग आपण विचारलंय की लहान मुलाला विचारलं तर आई म्हणते कुठून आलास, तर देवबाप्पाकडून तू आलास. मग हे शेवटी मग मुला आपण जेव्हा मोठे होतो त्यावेळेला आपल्याला वाटतं की आपल्याला कळलं कुठून आलो आपण, आपल्याला काय त्याचं महत्वाचं नाही आलं आणि मग आपण आपल्याला उत्तर माहित आहे असं आपण मानतो. पण आचार्य म्हणतात की खरोखर तुला उत्तर माहिती आहे की जन्मापूर्वी तू कुठून आलास? आई बाबांच्या लग्नापूर्वी तू कुठे होता? पृथ्वीच्या निर्मितीपूर्वी तू कुठे होतास? विश्वाच्या निर्मितीपूर्वी तू कुठे होतास? आपलं खरं अस्तित्व कधी सुरू झालेलं आहे? तर इथे भगवान श्रीकृष्णामध्ये भगवद्गीतेमध्ये एक श्लोक पण आहे ना, चला अर्जुनाला ते सांगत असतात की मूळ स्वरूप काय आहे ते, त्याच्यामधला हा श्लोक आहे तो. तर त्याच्यामध्ये तो श्लोक असा, न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. म्हणजे भगवान कृष्ण असं म्हणतात की असा कधी काळ नव्हता ज्यावेळेला मी नव्हतो आणि तू नव्हतास, हे राजे नव्हते, आणि असा काळही येणार नाही त्यावेळेला आपण सर्व नसू. जे आपली शरीर नव्हती पण आपला नेहमी आपण होतोच. आत्मा अनादी आहे. आत्म्याचं स्वरूप सांगतात तिकडे. आत्मा अनादी आहे, अनंत आहे. तो कुठून आलेला नाहीये, कुठे जाणार नाहीये. तो होता, तो आहे आणि पुढेही सुद्धा राहील. मग काय जन्मतं आणि काय मरतं? तर ते उपाधी, देह जन्मतो, देह मरतो. आत्मा फक्त साक्षी आहे. अगेन छंदोग्य तत्वमसी, त्यामध्ये मोठा उपदेश केलेला आहे. हे महावाक्य आहे तिकडचं, तत्वमसी. श्वेतकेतूला त्याचा वडील म्हणतात, तू तो आहेस. तू त्या अनादी अनंत ब्रह्माचा अंश आहेत. म्हणूनच इकडे म्हणताय, तिकडे पुढचं वाक्य असं आहे, तत्वम चिंतय तदिह भ्रात. हे बंधो, इथे याच क्षणी या तत्वाचं तू चिंतन कर. आज नाही, उद्या नाही, आत्ता या क्षणी. म्हातारपणी करीन, निवृत्तीनंतर करीन, नाही, उद्या कोणी पाहिलंय? म्हातारपणी येईल याची शाश्वती कोणी दिलेली आहे? तेव्हा उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी होत. मोठा उपदेश स्वामी विवेकानंदांचा कठोपरिषदला मधला त्यांचं मोठे वाक्य आहे की आत्ता हे ज्ञान प्राप्त करा. ज्ञानाची नुसती माहिती पुरेशी नाहीये, हे मी जे बोललो हे सगळी माहिती झाली, पण त्याचं अनुभवात रूपांतर होण्यासाठी अभ्यास, मी परत एकदा म्हणतोय, तर तो अभ्यास दृढ करण्यासाठी दीर्घकाळ न थांबता श्रद्धेने करा. भगवंताची कृपा तुमच्याकडे येईलच. कोरडा अभ्यास कधी कधी माणसाला अहंकारी बनवू शकते. म्हणजे इकडे फक्त मी ज्ञानयोग सांगत नाहीये, म्हणून इकडे मी भक्ती सुद्धा सांगतोय इकडे, की आध्यात्मिक अनुभूतीसाठी अभ्यासाबरोबर भक्ती आणि शरणागती सुद्धा फार महत्वाची आहे. 1% इज नोईंग, 99% इज प्रॅक्टिस. आत्ताचा क्षण आहे तो महत्वाचा आहे. हीच आपली संपत्ती आहे. उद्याची हमी कोणी देऊ शकत नाही. आत्ताच सुरू करा. मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, मी कुठे जाणार आहे, हेच आपलं जीवन आहे. शंकराचार्य त्यांची जी स्वतःची हिमालयन हाईट आहे त्याच्यावरनं खालती आलेत,
सामान्य माणसाबरोबर त्यांनी त्या सामान्य माणसाला भ्रातः म्हटलंय, की अरे भावा, अरे इथे जसं अमेरिकेत म्हणतात ये ब्रो, तसं आहे ते. ब्रो म्हटलंय त्याला, भ्रातः, अरे भावा. सगळ्यांनाच या आयुष्यातनं जायचंय, सगळेच प्रवासी आहेत, प्रत्येकाची लेवल वेगळी आहे, पण सगळे प्रवासी आहेत, आपण सर्व सहप्रवासी आहोत. तर हे भ्रातः म्हटलंय ह्याची मला जरा हे वाटतं की हा एक कॉमन अनुभव आहे. जसं करोनामधनं आपण सगळे गेलो, जसं, तर हा एक समकालीन लोकांना आलेला हा अनुभव आहे. त्यामुळे ते म्हणतायत की ह्या आयुष्यातनं आपल्याला सगळ्यांनाच जावं लागतं, म्हणून त्याला ते भ्रातः म्हटलंय त्याला. आणि त्याचबरोबर ते म्हणतायत की आत्ता तू हा विचार कर, तुम्ही जे म्हणालात ते खरं आहे की राईट नाव, राईट हिअर तू विचार कर, बिकॉज इंटेलिजन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुमच्या बुद्धीने तुम्ही विचार जर केलात तर तुम्ही या संसारातनं थोडेसे डिटॅच होऊ शकाल. ते कमलदलावरच्या ज्या दवबिंदू सारखं मला असं वाटतं की ते दवबिंदू असा फिरत असतो, तो त्याच्याशी संलग्न नसतो. तसं तुम्ही ह्या संसार मायेमध्ये अडकू नका. यू स्टे अवे फ्रॉम ऑल दिस, अलूफ राहा ह्या सगळ्यापासून. आणि तुमचं जे मूळ शाश्वत स्वरूप आहे, जे तुम्ही म्हणालात निर्वाण षटकम, दॅट इज द अल्टिमेट ट्रूथ, की हे एक सगळ्यात परमसत्य आहे ते. आणि त्याच्यामध्ये ते जे म्हणतात की चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम, तर चिदानंद रूप, सच्चित आनंद, चिदानंद आनंद आणि इटर्नल हॅपीनेस आहे. इटर्नल हॅपीनेस हे जे संत जे राहतात ते जेव्हा त्या समाधी अवस्थेत राहतात, नामजप केला जातो, तर नामजपाने काय होतं, तर आपल्या दोन विचारांमधली जी जागा आहे ती जागा वाढते. दॅट स्पेस एक्सटेंड्स. आणि ती जी शांती आहे, पराम शांती, त्या शांतीमध्ये हे परमसुख आहे. आणि ती शांती हे जे मेडिटेशनने मिळते, आणि हे जे संत जे आहेत हे सतत त्या समाधी अवस्थेमध्ये, मेडिटेटिव्ह अवस्थेमध्ये असतात. आणि तेव्हा त्याचं वर्णन ते करतात संत तुकाराम, की आनंदाचे डोही आनंद तरंग. तर तो जो परमानंद आहे, तो जो परम आनंद आहे, ज्याची अनुभूती फार कमी लोकांना येते. म्हणजे सामान्यांच्या बाबतीत मी म्हणते की फार कमी लोकांना असं वाटतं की आपल्याला तो आनंद मिळावा, पण तो आनंद आहे. आणि त्याची प्राप्ती करणं हे मला असं वाटतं की त्याच्या प्राप्तीतनंच परमेश्वर प्राप्ती होते. तर नोईंग युअर ओन सेल्फ, तो जो तू कोण आहेस, हा जो प्रश्न इथे आपल्याला विचारता आहेत शंकराचार्य, की तू कोण आहेस, तुझी बायको कोण आहे, तुझा मुलगा कोण आहे, तर हे सगळं तुम्ही अगदी खूप छान सांगितलं श्रीदत्त, की डेफिनेटली की ही सगळी माणसं आपण नाही निर्माण केली आहेत. आपण आपलं शरीर सुद्धा आपण नाही निर्माण केलं, आणि आपल्या आईवडिलांची पण तेवढी कपॅसिटी नाहीये की ते काही करू. इट इज ऑल अ क्रिएटर. त्या परमात्म्यानी क्रिएट केलेलं आहे हे सगळं जग. उद्या तुम्हाला एका ह्याच्यामध्ये मिल्कमध्ये काय काय असतं असं करून त्याचे इन्ग्रेडियंट्स दिले आणि तुम्हाला लॅबमध्ये सांगितलं क्रिएट मिल्क, नो, यू नीड अ काऊ फॉर दॅट. नाही तर कशाला फार्म्स असतील. जर प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतःच क्रिएट करू शकता, देन यू आर लाईक ॲज गुड ॲज अ क्रिएटर. यू आर नॉट अ क्रिएटर. वी आर नॉट क्रिएटर. तर ह्याचा विचार केला पाहिजे. आणि हे त्यांनी खूप छान सांगितलंय शंकराचार्यांनी, की आत्ताच्या आत्ता अरे भावा तू विचार कर की तू कुठून आलास, कोण आहेत हे सगळेजण, हे मी निर्माण केलेली लोक आहेत का? नाही, हे कोणीच मी निर्माण केलेलं नाहीये. हा मुलगा माझा मला वाटतो, पण एखादी गोष्ट वाटणं म्हणजे असणं होत नाही. ही इज अ इंडिपेंडंट सोल, ही इज ऑन हिज जर्नी, आय एम ऑन माय जर्नी. हा प्रत्येकाचा प्रवास आहे. मला इथे सांगावं असं वाटतं की प्रवास हा चांगला झाला पाहिजे. क्वालिटी ऑफ जर्नी मॅटर्स, आणि ती जबाबदारी प्रत्येकावर आहे. आपल्या हातनं, आपल्याकडनं काही चुकीचं व्हायला नाही पाहिजे, ज्याने दुसऱ्यांना त्रास होईल, किंवा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रवास हा जस्ट बिकॉज समबडी, म्हणजे मला असं जाणवतं काही वेळेला की भाऊ बहीण किंवा नवरा बायको भांडायचं, एकमेकाला वाईट वाटेल असं बोलायचं. नो, यू आर क्रिएटिंग सिन्स. तुम्ही पाप करताय, ते तुम्हाला फेडावं लागतं कुठेतरी. महात्मा गांधींचं जे ते भजन म्हणायचे की वैष्णव जन को तेने कहिए जो पीड पराई जाणे रे.
ज्याला वैष्णव कुणाला म्हणायचं, विष्णू भक्त कुणाला म्हणायचं, ज्याला दुसऱ्याचं दुःख समजतं, दुसऱ्याचा त्रास समजतो. सो इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी, लाईक यु नो व्हॉट एक्सपिरियन्स वी क्रिएट. काय काय आपण बोलतो, काय आपण करतो, आपल्या वागण्या बोलण्यानी, आपल्या प्रेझेन्सनी दुसऱ्यावर काय परिणाम होतो, ह्या प्रत्येकाची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि प्रत्येकाने त्याचा विचार केला पाहिजे. आणि हे शंकराचार्य जे सांगतात ना, संसारे यम अतीव विचित्र, अतीव विचित्र आहे हा, अतिशय विचित्र. आणि हे डिझाईनच खूप अगली आहे, घाणेरडं डिझाईन आहे. लाईक आय डोंट अंडरस्टँड दिस डिझाईन, मे बी म्हणून मला ते घाणेरडं वाटतं. पण बिकॉज आय डोंट अंडरस्टँड, बिकॉज देर इज नथिंग permanent. It's always changing. It's always fluctuating. It's sometimes happiness, sometimes sad. Mostly sad असं आपल्याला भगवान बुद्ध सांगतात की सर्वम क्षणिकम सर्वम दुःखम. तर बिकॉज देर इज नो कॉन्स्टंट. आत्ता मी आनंदी आहे, आत्ता मी दुःखी आहे, बट एव्हरीथिंग हॅपन्स इन माय ब्रेन. In the same room I'm laughing, in the same room I'm crying, in the same room I'm angry, sometimes I'm surprised, I don't know. In the same room, same body, सेम पीपल अराउंड मी इन द फॅमिली, सगळेजण तेच आहेत, पण माझा अनुभव रोजचा वेगळा आहे. माझ्या त्याच खोलीतले जे गप्पा आहेत त्या वेगळ्या आहेत, त्याच कारण हे सगळं माझ्या या डोक्यामध्ये होत आहे. सो आय शुड कंट्रोल माय ओन थॉट्स अँड आय शुड कंट्रोल माय ओन बॉडी केमिस्ट्री, की काय होत आहे, काय नाही होत आहे, काय मी बोलतेय. सो ह्या बाकीच्या जगावर तुमचा कंट्रोल नाही, आय कॅन अंडरस्टँड, पण तुमच्या डोक्यात काय होत आहे ना, हे आपल्या स्वतःच्या डोक्यावरती कंट्रोल असला पाहिजे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की हे विचित्रच आहे, तर त्याच्याकडनं हे म्हणजे ह्याला आद्य शंकराचार्य सुद्धा येथे म्हणतायत की हा संसार हा विचित्र आहे. विचित्र का, की समथिंग विच यू एक्सपेक्ट विल नॉट बी देअर, समथिंग विच इज रॅशनल मे नॉट बी देअर, देर मे बी सम इरॅशनल थिंग्स अराउंड यू. ते विचित्र आहे, ते असू देत, यू स्टे अनअफेक्टेड. ते मला सगळ्यात हे वाटतं की तुम्ही स्वतःला वासनारहित करावं, हे या आयुष्याचं लाईक यु नो पर्पज, प्रत्येकाच्या आयुष्याचा पर्पज हाच आहे की आपल्या वासना पूर्ण नाहीशा व्हाव्यात. वेन द वासनाज विल गो अवे, तुम्ही जसं म्हणालात तळ्याचं उदाहरण दिलं मगाशी, तसं जेव्हा या वासना नाहीशा होतील तेव्हा हे मानस सरोवर कम्प्लीट असं क्लिअर होईल. आणि एकदा त्या ह्याच्यात मग परमेश्वराचं प्रतिबिंब तुम्हाला त्याच्यात दिसेल एकदा. आणि मग देन जसं त्या अगली डकलिंगला जाणवलं की अरे मीच राजहंस आहे, तसं यू विल रिअलाइज दॅट आय एम गॉड, शिवोहम, मीच परमेश्वर आहे. देन यू बिकम वन विथ द गॉड. सो ही प्रोसेस आहे असं कळतं, पण अभ्यास केला पाहिजे, त्याच्याशिवाय अनुभूती येणार नाही, आणि अभ्यास चालू राहायला पाहिजे. बरोबर आहे. आणि आणि आपण गृहस्थाश्रमी, वी आर गोइंग फ्रॉम वन प्लेस टू अदर, सो वी हॅव टू नो वेअर वी आर. आपण सगळे गृहस्थाश्रमी आहेत आणि आचार्य गृहस्थाश्रम नाकारत नाहीये. ते सांगतात एवढंच की संसारात राहा, पण संसारात बुडू नका. तू म्हणालीस त्याप्रमाणे कमळाच्या पानावर ज्यावेळेला एखादा पाण्याचा थेंब असतो, ते पाणी त्याला चिकटत नाही, त्याप्रमाणे आपण संसारामध्ये राहावं, कर्तव्य पार पाडावीत, पण अति तीव्र आसक्ती ठेवू नकोय आपण. पत्नीवर आपण प्रेम करूया, पण लक्षात ठेवूया की ती गोविंदाची देणगी आहे. पतीवर प्रेम करा, पण डोंट टेक हिम एज अ ग्रांटेड. तुमची मालमत्ता नाही येते. मुलावर प्रेम करा, पण लक्षात ठेवा की तो तुमच्याकडे ठेवीस आलेला आहे, तो तुमचा कायमचा नाही. आणि जेव्हा हे आपल्याला भान येतं त्यावेळेला दुःख कमी होतं, प्रेम वाढतं आणि आसक्ती संपते. आचार्य म्हणतात तू गोविंदाकडून आला आहेस, तुला गोविंदाकडे जायचं आहे आणि तू गोविंदाचाच आहेस. तत्वमसी. पाण्याचा एक थेंब महासागरातला असो किंवा एक तुमच्या आतमधला असो, तो त्याचा गुणधर्म एकच असतो. त्याप्रमाणे आपला आत्मा आणि वैश्विक शक्ती परब्रह्म हे वेगळी नसून एकच आहे. बाह्य जगात आपण ज्या ईश्वराचा शोध घेतोय तो आपल्या आतच आहे, विद्यमान आहे. अध्यात्माचा अर्थ, ज्ञानाचा अर्थ काहीतरी नवीन मिळवणं नाहीये, तर मूळ सत्याची जाणीव होणं हा आहे. म्हणूनच परत परत भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, ह्याचा विचार करा. आणि आता पुढचा श्लोक जो आहे ना, तो तर अत्यंत परत एक मास्टर स्ट्रोक आहे एकदम मास्टर श्लोक आहे, सत्संगांपासून ते जीवन मुक्तीपर्यंत. येस, पुढला फारच सुंदर श्लोक आहे. तर नक्की भेटूया पुढल्या आठवड्यामध्ये श्लोक 9.
आणि आपला अभ्यास असाच चालू ठेवूया. सगळ्यांना खूप शुभेच्छा. आठवडा खूप छान जाऊ दे. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.